नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दादा, आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन काय होतं? मागासवर्गीयांच्या कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापनाच्या विरोधात आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 20/9/24 शुक्रवारी रोमणी मोर्चा काढण्यात येणार आहे। यामागचा जो उद्देश आहे की मागासवर्गीय लाभार्थ्यांना जवळपास 2-3 वर्षापासून 2-2 वर्ष कर्ज प्रकरण बँकेकडे गेल्यानंतर चक्रा मारायला लावणे, त्याला जातीद्वेषातून त्याचे कर्ज प्रकरण नामंजूर करणे, वेगवेगळ्या अटी व शर्ती वेगवेगळ्या अटी दाखवून त्रुटी काढणे जाणून बुजून, आणि त्याच्यामुळं त्याच्यावर जी काही त्याची कर्ज प्रकरण नामंजूर झाल्यामुळे त्याच्यावर जी काही मनस्तापाची पाळी येऊन आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीला त्याला सामोरं जावं लागतं। वेळप्रसंगी त्याच्यावर आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होते। या परिस्थितीतून सावरण्यासाठी बँक व्यवस्थापनाला वठणीवर आणण्यासाठी हा लोकशाही मार्गाने एक रोमणी मोर्चा काढण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये ज्या काही मागण्या आम्ही बँकेकडं केलेल्या आहेत तर त्या करणार आहोत। त्याच्यामध्ये कर्ज प्रस्ताव ज्या गोष्टी आहेत, बँकेला कोणाचं कर्ज प्रकरण करायचं, 10 मागासवर्गीयाचे गेले तर 10 पैकी 2 करायचे, पण ते 3 महिन्याच्या आत त्यांनी ते केलं पाहिजे। आणि हे सगळं करत असताना ज्यांना शासनाने किंवा बँकेने जे काही ठरवून दिलेले जे काही उद्दिष्ट आहे LBOने, ते उद्दिष्ट त्यांनी 100% पूर्ण केलं पाहिजे। हे ज्याच्यामध्ये कुचराई केली आज त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि विशेष करून की सिबिलची जी काही गाठ आहे की काही लोक वैयक्तिक खाजगी बँकेकडून आपल्या मोबाईलसाठी छोट्या मोठी वस्तूसाठी कर्ज घेतात, काही कारणामुळं ते भरत नाही, म्हणून ते जे काय हप्ते आहेत ते सिबिलमध्ये शासकीय कर्ज योजनेमध्ये त्यांनी ग्राह्य धरू नये। अशा प्रकारच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात आम्ही बँक व्यवस्थापनाच्या निदर्शनास कुठे आहे मोर्चा? मोर्चा कुठे निघणार आहे, कुठपर्यंत? मोर्चा हा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं जे काही बँक ऑफ महाराष्ट्राकडे जे काही LBO आहे लीड बँक ऑफिसर, त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राचं राहतं, त्या सगळ्या औरंगाबाद जिल्ह्यातील आणि शहरातील बँकेला टार्गेट देण्याचं काम आणि ते टार्गेट पूर्ण झालं की नाही झालं एवढं बघण्याचं काम ते LBO बघतं। तर ते बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमध्ये आहे। नाही, कुठे मोर्चा कुठे काढणार आहे? आम्ही लेमन ट्री जे हॉटेल आहे उड्डाणपुलाच्या समोरची, तिथून तो मोर्चा काढणार आहे। आणि SBIचं जे काही क्षेत्रीय ऑफिस आहे N5मध्ये तिथं ते देणार आहे। आणि तिथून मग मोर्चा बँक ऑफ महाराष्ट्राचं जे काही रिजनल ऑफिस आहे ते N1मध्ये आहे, तिथं त्या निवेदन देऊन त्या मोर्चाचा समारोप करणार। किती कार्यकर्ते सहभागी होते? आमचा 1000 कार्यकर्ते, 1000 लोक त्याच्यामध्ये सहभागी होते। नेतृत्व काय आंबेडकरवादी संघर्ष समिती। धन्यवाद।